सहकारी गृहनिर्माण संस्थेमधला पदाधिकारी हा आपापले नोकरी, व्यवसाय, कामधंदा करून घेत असतो. त्यामुळे त्याला सहकार कायदा काय, त्याची सोसायटी कशी स्थापन करायची, त्याचे बायलॉज उपविधी कसे मंजूर करायचे, त्याचं मॅनेजिंग कमिटी म्हणजे व्यवस्थापक समितीची बैठक कशी घ्यायची हे त्याला काही माहीत नसतं. वार्षिक सर्वसाधारण सभा कशी घ्यायची, ऑडिट कसं करायचं. त्याने काय केलं पाहिजे सर? मग त्याच्यासाठीच आम्ही त्याला फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून आम्ही काम करतो. आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करतो सरकार दरबारी, आणि म्हणून आम्ही त्याचे वेगवेगळे कोर्स काढलेले आहेत ऑनलाईन ऑफलाईन. आणि पुण्यात आता महाराष्ट्र राज्य सहकारी संघाबरोबर आम्ही काम करतो. पुणे फेडरेशन, असं प्रत्येक ठिकाणचे आमच्या ज्या फेडरेशन्स आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या फेडरेशन्स आहेत, आणि त्याचा महासंघ महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आहे. तर आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण घेतो. प्रशिक्षणाला फार महत्त्व, म्हणजे त्यांच्या हक्क जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांनी सोसायटी कशी स्थापन करावी, त्या बायलॉज कसे घ्यावे, त्याचे कुठले त्याच्यात मॉडेल बायलॉज त्याच्या अडॉप्ट करताना काय काय काळजी घ्यावी, त्यानंतर त्याचं ऑडिट कसं करावं, इलेक्शन कसे. आता तुम्हाला माहिती असेल तर 97 घटनादुरुस्ती झाली 2014मध्ये, 13-14 महाराष्ट्राने पहिल्यांदा सगळ्यात ॲक्सेप्ट केलं. पण कारण नसताना त्यावेळेला प्राधिकरण आणलं, आणि ते निवडणूक प्राधिकरण आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आत्तापर्यंत प्राधिकरण नव्हतं. एका असताना ते चांगलं होतं की जिथं निवडणुका होत नव्हत्या तिथं होत होतं. पण त्या बँका पतसंस्था किंवा मच्छीमार सोसायट्या किंवा इतर सोसायटी ठीक होतं, शुगर फॅक्टरीसारखी. पण हाऊसिंग सोसायटीमध्ये इथं कामच करायला लोक येत नाहीत. हो, फक्त केव्हा येतात, रिडेव्हलपमेंट असेल किंवा काहीतरी पूर्वीची कमिटी आणि आत्ताची कमिटी तर इगो प्रॉब्लेममुळे फार येतात.